श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत विश्व पंढरी इथं परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुखडीकर यांच्या 106व्या पुण्यस्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला राज्यासह परराज्यातून भाविक उपस्थित होते। सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, सत्संग, आयुर्वेदिक आरोग्य शिबिर, माऊली आनंदी पुरस्कार वितरण, योगदान, व्याख्यान, प्रवचन, कीर्तनासह संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचं पारायणही झालं। शनिवारी दीपोत्सवानं या सोहळ्याची सांगता झाली। यावेळी बोलताना श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानचे आनंदराव सांगवडेकर यांनी शांतता, संयम आणि ज्ञान अशा सद्गुणातूनच प्रत्येक व्यक्तीच्या मनात सद्भावना तयार होत असल्याचं सांगितलं। सद्भावनेतूनच निकोप समाज निर्मितीला बळ लागतं, त्यासाठी आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात सहभागी झालं पाहिजे असं सांगवडेकर यांनी सांगितलं। निरंजनदास सांगवडेकर यांनी साधू होऊ नका, साधकच राहा, जीवनात प्रारब्धानुसार गोष्टी घडत असतात, त्यामुळं अडथळा आला तरी सेवा करायचं सोडू नका असं आवाहन केलं। संगीता सांगवडेकर यांनीही विचार मांडले। यावेळी प्रतिष्ठानच्या आईसाहेब सांगवडेकर, भावना सांगवडेकर यांच्यासह भाविक उपस्थित होते।